मूर्ती आहे चांदीची आणि त्याच्यावर परत सोनं ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण अनोखा मंडळाचं सर्वात गाजलेलं थीम कोणाला माहिती आहे का? आमच्या जालनेकरांना माहिती आहे, हनुमान. हा, तो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळाचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. आणि काही मी आहे सध्या आमच्या जालन्याच्या बडी सडक रोडवर आणि इथून चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर, जे आमचं अनोखा गणेश मंडळ आहे. सो गाईज तर आता तिथे चाललो आहे. आणि गाईज काही अशी आता सध्याचं काही असं वातावरण आहे आणि रात्री बघा तुम्ही सगळं कशागत भरून जाईल, सगळे जागा आता ही. आणि गाईज बघा असं काही किती सुंदर वातावरण आहे ते आमचा जालन्याचा आयफेल टावर. आणि काही डेकोरेशनचं काम आहे ना ते आता चालू आहे, कालपासून चालू होतं आणि भरपूर डेकोरेशन ते करून ठेवले इथे. त्याच्यामुळे फार मजा येणार आहे. काही डेकोरेशनचं सजावट फार छान पद्धतीने करून ठेवली इथे. आणि काही मी सांगू इच्छितो की इथून आता मी चाललो आहे आमच्या जालन्याच्या अनोखा गणेश मंडळाकडे, आणि जे की खरंच खूप अनोखा आहे ते तुम्हाला बघितल्यावरच कळेल की किती अनोखा आहे आमचा अनोखा गणेश मंडळ. आणि हे आहे आमच्या जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणि माझ्या समोरच आहे अनोखा गणेश मंडळ. काही असा सीन आहे आमच्या जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. तर इथून चाललो आहे आमच्या जालन्याच्या अनोखा गणेश मंडळाकडे. अँड गाईज यू सी द आवर अनोखा गणेश मंडळ गणपती. हे आहे काही आमच्या अनोखा गणेश मंडळाचा सीन आणि गणपती बघा गाईज. अँड ऑल्सो गाईस, तर आपण आता गेलो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणि आमच्या अनोखा गणेश मंडळाजवळ, ज्या ठिकाणी चांदीचे गणपती आहे गाईस. चांदीची आणि सोन्याची, चांदी आणि सोने मिक्स करेल ही गणपती आहे. आणि ती जवळपास 108 किलो आहे असं म्हणतात. पण मला तर 108 किलो वाटत नाही, जास्तच वेट वाटतं तिथं. कारण म्हणतात की 108 किलो आहे तिचं वेट, त्या चांदीचं आणि सोन्याच्या गणपतीचं मूर्तीचं. पण मला तर असं वाटतं की 108 किलोचं नसेल, तिथं वेट थोडासा जास्त वाढला असेल. कारण ह्या मूर्तीला आमच्याकडे झाली आता 3 वर्ष. हा 3रा वर्ष आहे गाईज, 3रा वर्ष आहे आमच्या गणपतीच्या त्या चांदीच्या मूर्तीचा. आणि फर्स्ट ती होती चांदीमध्ये, नंतर तिला परत गोल्ड ॲड केलं गेलं तिच्यामध्ये. अगोदर फक्त चांदीची होती, नंतर तिच्यामध्ये गोल्ड ॲड केलं गेलं आहे. आणि हा आहे तिचा आय थिंक 3रा वर्ष आहे. आणि चांदीची मूर्ती गाईज 108 किलोची म्हणतात तिला, पण मला असं वाटतं की जास्तच असेल सरासरी ती. आणि तिची प्राईस आय थिंक 2 कोटीपर्यंत आहे गाईज. हो, 2 कोटीची मूर्ती आमच्या जालन्यामध्ये गाईज. आणि ते पण एकदम मेन जे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे, तर त्या ठिकाणी ती मूर्ती ठेवली आहे. आणि मंडळाचं नाव आहे अनोखा गणेश मंडळ. अनोखा म्हटल्यावर मग गोष्टी पण अनोख्याच गाईज. मूर्ती आहे चांदीची आणि त्याच्यावर परत सोनं ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे तर युनिक आहेतच. त्याच्यासोबतच हे जे अनोखा गणेश मंडळ आहे, तर दरवर्षी काही ना काही नवीन आणि वेगळ्या रूपात काही ना काही कार्यक्रम घेऊन येतात जालनेकरांसाठी. आणि आता चालू आहे तर डान्स शो जो आहे तर ते चालू आहे सध्या. आत्ता मागच्या वर्षी पण डान्स शो होता. आणि त्याच्या अगोदर श्रीराम जे राम मंदिर आहे, तर ते राम मंदिर पण बनवण्यात आलं होतं. म्हणजे फार मोठं, म्हणजे जे आपण म्हणतो पुष्ट्याचं, तर ते गोल्डन कलरचं एकदम छान असं राम मंदिर बनवण्यात आलं होतं. पण अनोखा मंडळाचं सर्वात गाजलेलं थीम कोणाला माहिती आहे का? आमच्या जालनेकरांना माहिती आहे, हनुमान. हा, आठवलंच असेल. तर आता तुम्ही जी साईड बघितली तर समोरच जे आहे तो फार एक मोठी बिल्डिंग आहे आणि समोरच्या साईडला आपला स्टेज आहे अनोखा गणेश मंडळाचा. तर समोरच्या बिल्डिंगवरून आता समजा या साईडला अनोखा गणेश मंडळाचा स्टेज आहे आणि या साईडला ही बिल्डिंग आहे, सेम असं कनेक्शन आहे त्या ठिकाणी. तर त्यावेळेस काय केलं होतं माहिती आहे का? जे आपलं रामायण आहे, सीताहरण, हा पूर्ण रामायणच म्हणा,
तर ती दाखवण्यात आली होती. आणि त्यांनी असं डोकं लावलं होतं की इकडे सगळं राम जे श्रीराम आहे त्यांचं पूर्ण सीन दाखवणं चालू आहे, की सीताहरण कसं चालू आहे किंवा श्रीरामांचे जे रामायण आहे ना ते दाखवणं चालू होतं. तर सगळं त्यांचा गाजलेला आहे हनुमान. आणि काही हनुमान म्हणजे या साईडला दोरी बांधली इथून आणि मंडळामध्ये एक दोरी बांधली, तर तिथून हनुमान असं लटकत म्हणजे उडत येत होता. आणि हनुमान पण असं काही छोटा मोठा नाही, काही फार मोठा हनुमान होता, जालनेकरांना माहिती असेल. आणि इतकं गाजलेलं होतं काहीच त्यावेळेचं अनोखा गणेश मंडळाचा सर्वात गाजलेला सीन आहे आत्तापर्यंतचा. आणि तो हनुमान पण म्हणजे कसा बुकायला होता काय माहिती, असं वेव घेऊन तो हनुमान येत होता. असं नाही की सोडला आणि नीट येतं, असं नाही. रश्श्यावर रश्शी बांधलेली होती तर त्याच्यावर पण असं वेव घेऊन येत होता. असा इतकं गजब होतं काहीच ते. त्याला आय थिंक झाले असेल 4-5 वर्ष झाले असेल. आय थिंक लॉकडाऊनच्या अगोदर होतं का? जालनेकरांना कमेंट करा कधी होतं, लॉकडाऊनच्या अगोदर का नंतर होतं. तर ते सर्वात गाजलेलं सीन आहे काय आमचं. आय थिंक जर छानबीन केली तर ऑनलाईन भेटू शकतं कुठं आपल्याला. जर भेटला तर मी नक्की सांगेल तुम्हाला. इतकं गजब होता काही आणि तो क्षण प्रत्येक जालनेकरांना अनुभवलेला आहे. आणि हेच आहे आमचं जालन्याचा अनोखा गणेश मंडळ, ज्या ठिकाणी तुम्हाला चांदीची आणि सोन्याची गणपतीची मूर्ती बघायला मिळते काही. आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त चांदीची आणि सोन्याची एवढी मोठी मूर्ती ही फक्त जालन्यामध्येच आहे. इतरत्र कुठं असेल मला माहीत नाही, पण एवढी मोठी मूर्ती ही आमच्या जालन्यामध्येच आहे काही. आणि आज होणारे लाईव्ह इव्हेंट शो म्हणजे जे डान्स परफॉर्मन्स आहे ते होत आहे. आम्ही आणि संध्याकाळी आपण ते अटेंड करू काही. फार मजा येईल तुम्हाला, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि काही मी आता आलो आहे आमच्या जालन्याच्या आझाद मैदान ग्राउंडवर, कारण त्या ठिकाणी थोडा लाऊडनेस होता, स्पीकर वगैरे गाणं वगैरे चालू होते, तर या ठिकाणी आलो आहे. आणि आता भेटू डायरेक्ट इव्हनिंगमध्ये. काय करू? इकडे बघ, फक्त असं बोट लावून इकडे बघ. अँड ऑल्सो गाईज, सो बॅक इन माय ब्लॉग. अँड गाईज, तर मी आता आलो सध्या आमच्या जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. मी आणि माझे फ्रेंड आम्ही दोघं जण आलो आहे आणि इथून चाललो आहे महाराजांच्या पुतळ्यावर. आणि त्या ठिकाणी फार सुंदर गणपती बसलेला काही, आमच्या जालन्यातला सर्वात भारी आणि युनिक गणपती आहे काही. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे गर्दी बघू शकता, ही सगळी गर्दी आली ते गणपती बाप्पाचं आगमन पाहण्यासाठी, म्हणजे गणपती बाप्पा बघायला. कैसा लग रहा? वो तो है ना वो टाइप के, इसलिए तेरे को लग रहा. अँड गाईज, ही सगळी रांग बघा, ही आहे प्रसादाची रांग. आणि किती मोठी रांग आहे बघा, तिथपर्यंत रांग आहे. नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः स्वाहा, पद्मनाभाय नमः स्वाहा. अरे जरूर. हाँ, आपका चैनल का नाम बोलो. प्रतीक यातमाळ. सब्सक्राइब करेंगे. क्या बोले ऑफिस में? प्रतीक यातमाळ.
गाईज तर आम्ही इथून झाले आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. कृष्ण भक्त गणेश मंडळ स्पीड रहे सर ढिल्ले ढल्ला हल्का हल्का चलना नहीं था, मेरे को स्पीड में चलने की आदत है. अँड गाईज तर आम्ही चाललो आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणि त्या ठिकाणचा जेव्हा गणपती बघसाल तुम्ही तुम्हाला वाटेल की हा बनवला कसा का, हा बनवला कसा. तर असं गणपती कुठं बघितलं नसेल काही, इतका भारी गणपती आहे. आणि काही तुम्हाला तर माहिती आहे ही एंट्रेन्स आहे, म्हणजे ही एक्झिट आहे आणि इकडून पण लोक येतात. जे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून जे लोक येतात ते या साईडून येतात आणि इथून स्पेशल जरूर जरूर तुम आगे आगे भाग रहे राम बुला रहे. अरे ब्लॉग मला याद ही नाही राहा. ऐसे नहीं रहता अँड काही हा इथे एक फार छान असा गणपती बघा बाईक किती भारी बनवली इथे. आणि हे आहे आप्पा गणेश मित्र मंडळ आणि गणपती पण त्या टाईपचा आहे काही. अबे चैनल बड़ा और छोटा उससे कोई मतलब नहीं, तुम मेहनत कर रहे ना वही काफी हो गए. बड़े छोटे तो कुछ भी नहीं. डालना में बहुत ये भाई हिम्मत होना तुमको कैमरा लेके जाने की. बोलने को आधी बात है 90-100 सब्सक्राइबर है तो कैमरा लेके जा वाला 10 बार मुंह ढोकाएंगे कोई देख रहा नहीं. अभी तुम जा रहे हो वहाँ पे से देखा मैं उतर के आवाज देगा. अब फिर ये बात रहती है अपना वीडियो होना अपना वीडियो बनाना बस सब्सक्राइबर ऑटोमेटिक बढ़ते. तुम्हारे मेहनत देखते हैं सब्सक्राइबर. एंड गाईज तर इथे आलोय आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर आणि या ठिकाणी तुम्ही डेकोरेशन बघू शकता. काही सगळ्यात गजब डेकोरेशन आहे आमच्या जालन्यामधलं आणि इथे स्पेशल ब्लॉग शूट करायला आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. अँड ऑल्सो गाईस तर आम्ही आलो आहे जालन्याच्या अनोखा गणेश मंडळवर. आणि गाईस गणपती बाप्पा पण आले इथे. अरे मैंने तो पिछले वर्ष जब आया था, पिछले साल जब यहाँ पर आया तो मुझे सुनने को मिला था कि जालना सोने का पालना. ऐसे नहीं मिलता सोने का पालना जैसे आप लोग चाह रहे. कुछ गणपति जी का दर्शन करेंगे. बोलो गणपति जी महाराज जय. अँड गाईज इथे जे आहे तर बघू शकता की परशुराम आहे वाटतं. गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाचा किती भारी मुकुट घेऊन आले. या ठिकाणी तुम्ही जो गणपती बघताय हा आहे चांदीचा गणपती आमच्या जालन्यामधला. आप सभी के बीच सुनील अमित मेरे गणपति जी महाराज की जय. तो ये थी प्रस्तुति सुनील अनिल तिलकधारी आर्ट ग्रुप के द्वारा. अगर आपको अच्छी नहीं लगी हो तो एक बार हाथ खड़े करके दिखा दो. जिनको अच्छी नहीं लगी और जिनको अच्छी लगी है वो दोनों हाथ उठा कर दिखा दो. सबको लगी तो एक बार जोरदार तालियां जोरदार बजा के दिखा दो. बोलो गणपति जी महाराज. अँड गाईस तर आम्ही आलो आहे आता अनोखा गणेश मंडळवर आणि तुम्ही जर शो पाहिला कसा वाटला कमेंट करा. तर हा असा काही सीन आहे इथे आणि
गणपती एकदम खास आहे काही आमचा हा असं काही सीन. आणि हा इकडे झाले शो, इकडे शो झालाय आणि आता गणपती. तर हा आहे आमचा चांदीचा गणपती, आमचा चांदीचा गणपती गाईचा. अँड गाईज तर आम्ही गेलतो अनुष्का गणेश मंडळ बघायला आणि तिकडून आता चाललो आहे घरी. अँड गाईज तुम्ही बघू शकता क्राऊड किती वाढायला आता आणि हे सगळे चालले अनुका गणेश मंडळकडे.